मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे राज्य सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाडांची शिष्टाई फळाला। जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार येत्या 2 ते 3 दिवसांत पूर्ण करणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी जरांगे रुग्णालयात दाखल। संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू। सरकारकडून जरांगेंना सर्वांसमोर आश्वासन। महायुती सरकारची सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आता काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार। या दुतोंडी सरकारवर विश्वास ठेवू नका। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयावर हल्ले करू। ओबीसींसाठी कायदा हातात घेण्याचा लक्ष्मण हाकेंचा इशारा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा, सूत्रांची माहिती। पुणे आणि रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला, सूत्रांची माहिती। तटकरे पिता पुत्रांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। सुनील तटकरे, अनिकेत तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। विधान परिषद निवडणुकीबाबत तटकरेंची शिंदेंसोबत चर्चा। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अखेर सुटल्याची शक्यता। मंत्री भरत गोगावले होणार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू होतं राजकारण। धाराशिव, बीड, लातूर मधील महायुतीचा उमेदवार ठरला। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी। जळगाव विधान परिषदेची जागा मवियात उबाठाला। उबाठाकडून शरद तायडेंना उमेदवारी। मुंबईसह उपनगरात भल्या पहाटे वरुण राजाची हजेरी। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। ऐन सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। लोकल 20 मिनिटं उशिरानं। कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल। भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे। जमीन खरेदी फसवणूक प्रकरणातील तपासासाठी घेतला ताबा। अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनीषा हवालदारला 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून मदत जाहीर। राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत मिळणार। नवी मुंबईच्या ऐरोलीत महिलेचा विनयभंग। रस्त्यावरून चालत जाणाऱ्या तरुणीची छेड। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी कृष्णा कनोजियाला बेड्या। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद। कंपनीच्या जवळपास 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। कर्मचाऱ्यांचे पगार थकवून थेट कंपनीच फरार। दाटेगावात सौर प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल। हिंगोलीतील सौर ऊर्जा प्रकल्पावरून मोठा वाद। प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी। संभाजीनगर जिल्ह्यातल्या सावरगावात माकडांचा उच्छाद। गावातील रस्ते, घरांचे छत, शेतात माकडांचा वावर। घरामध्ये घुसून माकडाकडून अन्नधान्याचीही नासधूस। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीचा उत्साह। अहिल्यानगरच्या चौंडीत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगल, जाळपोळ। फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनल नंतर हिंसाचार। 200हून अधिक समाजकंटकांना पोलिसांकडून अटक। आज IPL 19चा अंतिम सामना। गुजरात बंगळुरूत रंगणार। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना।